नणे जन्म भविष्य स्वर्गादपि करीसी। आपली जन्मभूमी आणि जन्मदाती आई स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते कडे हो। तुमचा फ्लॅट मुंबईला 10 लाखाचा नाही करोडाचा असू द्या, गावाच्या भूमीला जे महत्व आहे तिथल्या प्रॉपर्टीला नाही आहे। या भूमीने आम्हाला चालण्याकरता आधार दिला, त्या भूमीच्या उपकारातून आम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे आणि उत्तीर्ण होण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे की वर्षातनं 7 दिवस हनुमंतराच्या उत्सवाकरता तन मन धनाने झिजायचं आहे। त्या भूमीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न असतो। उत्तीर्ण कोणताच माणूस होऊ शकत नाही, पण या प्रयत्नातून थोडासा अल्पसा प्रयत्न करायचा असतो सर्वांनी। याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनाची सार्थकता आहे। ते सांगतो तुम्हाला, तुमच्या वाटेला आलेलं कर्म, ज्या गोष्टी करता भगवंताने तुमची निवड केली, जे देवाने तुम्हाला कर्म दिलं ना, ते कर्म प्रामाणिक करत चला। लोकांनी प्रशंसा करावी म्हणून नाही, लोकांनी आपल्या कार्याची दखल घ्यावी म्हणून नाही, देवाने आपल्या कार्याची दखल घ्यावी म्हणून आपलं काम प्रामाणिकपणे करायचं। ज्याच्या कामात प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या कामात सेवेचा भाव दडलेला आहे, त्याला भगवान परमात्मा मोठा केल्याशिवाय राहतच नसतो। आयुष्यामध्ये आम्हाला जे काही आज प्राप्त झालं ना, ते फक्त आमच्या सेवेचं फळ आहे। आमचा अभ्यास फार नाही आहे, आम्ही विद्वान नाही, आमच्याकडे प्रचंड शब्द कौशल्य नाही, प्रचंड शब्द भांडार नाही, प्रचंड शब्द प्रभुत्व नाही, शब्दाच्या इमारती आम्हाला बांधता येत नाही, शब्दाचे झाड आम्हाला उभे करता येत नाही। कदाचित आमची अल्पवाणी आहे, आमच्याकडे पाहिजे तेवढा अभ्यास नाही, विद्वत्ता नाही, आमच्याकडे विद्वत्व प्रचुरता काहीच नाही आहे। पण आयुष्यामध्ये जे काही प्राप्त झालं, ज्या पदावर आम्ही आहोत ना, फक्त आमच्या अंतःकरणातली सेवा करताना आम्ही कधी कसर केली नाही, त्याचा हा परिणाम आहे। ज्ञानोबांनी आम्हाला हे दिले सगळं सेवेचं फळ असते। पहा, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी। तुमच्या कार्याची दखल भगवंताने घ्यावी, लोकांनी घेऊ अथवा न घेऊ चिंता करायची नाही। आपलं जे वाटेला कर्म आलेलं आहे ते कर्म प्रामाणिक करा। तुम्ही त्याच्यामध्ये काही कसर ठेवाल तर तुम्हाला लोक पाहत नसेल, पण देव पाहतोय। आणि भगवंताच्या लक्षात आलं की तुम्ही काम प्रामाणिक करत नाही, ज्या क्षेत्रात तुम्ही वावरता त्या क्षेत्रात तुम्ही मोठे होत नाही, भगवान परमात्मा तुम्हाला मोठं करण्यात यश देत नाही। प्रामाणिक करा। ज्याला जीवनात सक्सेस व्हायचा, यशस्वी व्हायचा आहे, त्याच्या वाटेला आलेलं कर्म त्यांनी प्रामाणिक करावं। एखादा मृदंगाचार्य आहे, जेव्हा सेवा करण्याचा योग त्याला येईल भगवंताच्या दरबारामध्ये, कीर्तन कोणाचंही असो, त्याचं काम त्यांनी चोख केलं पाहिजे, त्याच्या कामातली प्रामाणिकपणा दिसली पाहिजे। त्याचे रेले, त्याच्या लग्या, त्याच्या सरपट्या, त्याच्या उठावण्या, सिस्टीम नाही, माईक नाही, नाटकं करू नको, मृदंग वाजवू नको, कारण नको सांगू। तू आला कशाला? ज्याच्या कामा करता आला ते काम चोख कर, नाही तर एक तर ते काम हातात घेऊ नको। अध्यक्ष सांगते का त्या पोराला, जादूगडा कारंजाला हर घेऊन येतो, तो हो म्हणते, जाते, येतच ते संध्याकाळ। हारही तिकडे, तोही तिकडे, कीर्तनकार उभा राहते, कार्यवा हार नाही, हारवाला आलाच नाही का? एक तर ते काम माणसाने घेऊ नये हातात, आणि काम जर हातात घेतलं तर सेवा करताना कसरपणा करू नये, कारण ते भगवंताचं कार्य आहे, कोणत्या माणसाचं कार्य नाही। या कोणाच्या घरचं लग्न थोडी आहे, हनुमंतरायाचं कार्य आहे, आणि ते कार्य जर आपण हातात घेतलं, हनुमंतरायाने जर आपली निवड केली असेल तर चोख करा, प्रामाणिक करा। भगवान परमात्मा तुम्हाला खूप मोठं करेल। विठ्ठल सांगितलं, अरे माझ्या पाठीमागे आपल्याला फार मोठं कार्य करायचं आहे। देवा, तुझ्या पाठीमागे जर आम्ही आलोच समजा, तू काय देशील मला?
किती वाजवलं तरी पडसाला पाणी तिनच आहे. चिंता नको, तुला वाटते बा आपण वाजवलं म्हणजे काही जास्त वाढेल पडसाला पाणी नाही, त्याला तिनच आहे, त्यात काही वाढ होणार नाही, चिंता नको. दादा भागा अभिषेक, तुझा अभिषेक करावा हनुमंतरावर असा विचार आहे तुझा. भगवान परमात्मा बोलताय माझ्या पाठीमागे फक्त या तुम्ही की आधी देतो पोट भरी म्हणाल तोरी. भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव तुम्हाला पोट भरेपर्यंत मी देईन, फक्त माझ्यासोबत या. माझ्यासोबत आल्याच्या नंतर विषयाचं सेवन कदाचित भेटणार नाही, पण भक्ती क्षेत्रामधला अनुभव तुम्हाला पोट भरेपर्यंत मी देईन. विटयाचे सुख नोये भक्ती रस आणि पुढता पुढती आस सेवा मी सदा सेव्या श्रीमत भागवती कथा. पुन्हा 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 भक्ती क्षेत्रामधला आनंद तुम्हाला मी प्राप्त करून देईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती मी फक्त माझ्यासोबत या, माझ्या पाठीमागे या. चोरी करण्याकरता भगवंतांनी सुरुवात केली आणि सर्वांना सोबत घेऊन गोकुळामध्ये चोरींचा असून छुडाट. सगळ्या गोपिका सगळ्या गवळणी यशोदा मातेच्या वाड्यावरती येऊन तक्रारी करता यशोदा मातेसोबत. ऐका ऐका बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. आमची मुले तुडविली पदे, आता यासी आवरी 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 आमच्या वारकरी संप्रदायातल्या चाली आहे पहा. गुरु अमृत भाऊजी नरखेडकर फार गोड म्हणायचे. मी रात्री त्यांच्या गावाला कीर्तना करता गेलो होतो आणि म्हणून जावं लागलं की अमृत भाऊजींनी ज्या भूमीमध्ये वास केला, ज्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झाली, त्या भूमीचं दर्शन घेण्याकरता गेलो होतो. 400 कोठोळ्याला भाऊजींचं शिक्षण झालं त्या गावामध्ये. 4थी पर्यंत शिक्षण भाऊजीने त्या गावात केलं. आळंदी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेमधल्या ओजस्वी परंपरेमधला एक तेजस्वी हिरा, या वैदर्भी प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला. नाव आहे अमृत महाराज. नावही अमृत, वागणंही अमृताप्रमाणे गोड, आवाज तर महाराज अमृतापेक्षाही म्हणायचे. भाग्यवान आहात तुम्ही लोक. तुमच्या गावामध्ये
माऊली मांजरे यांच्या माध्यमातून बाऊजींची अप्पा या गावाला आले. हयात असताना तुम्ही आणलं, सार्थक झालं तुमचं. आता विचार केला असता तर ते आता नाही, आता आणू असं म्हटलं असतं तर ते जगात नाहीये. आणलं, तुमच्या गावाचा कलंक पवित्र झाला त्यांच्या पदस्पर्शाने असं महात्मा होता. केसाचा आणि मवाळ मितुलया निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्यांचं बोलणं साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मधुरवाणी होती, गोडवाणी होती. ज्याच्यासोबत एकदा बोलले ना तो भाऊजीचाच होऊन जायचा कायमचा, इतके मधुर बोलायचे. आणि त्यांनी हे गवळणी या संप्रदायामध्ये प्रचलित केल्या. त्यांच्या चाली गोड म्हणायचे, सगळ्या चाली अभंग. हे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर